ते कुच्छिताचारः सशल्यः मिथ्या माया निदान. ही जी काही 3 शल्य आहेत, या 3 शल्यानं नियमाने तो युक्त असतो. जिथं मिथ्यात्व आहे तिथं माया निदान आहेच, आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी हे 3ही शल्य नियमाने असतात. ते नारायण प्रतिनारायण जे मागच्या ओळख गुणी असतात, गुणी असतात. हो. आणि त्या पुण्यामुळं हे प्रतिवेदन शलाच्या पुरुषामध्ये ते सम्यक दृष्टी असतात. ते नारायण पूर्ण नऊ नारायण, नऊ प्रतिनारायण मिथ्या दृष्टी सम्यक दृष्टी होतात. ते नंतर काही होतात, काही कुठं होते. आता कृष्ण मागच्या भावामध्ये गुणी असतात आणि निदान शल्यामुळं मुलींनाही आहे ना निदान. आता मुलींना निदान आहे म्हटलं तर सम्यकपदा दोष आहे का? सम्यक चारित्राच्या उदयात निदान. चारित्राच्या उदयात सशल्य सपरिग्रह, परिग्रहानं सहित असणार. आता बाह्य परिग्रह नसेलही त्याच्या जीवनात, पण अंतरंग परिग्रह नियमाने असणार. कोणता असणार आहे अंतरंग परिग्रह? अंतरंग परिग्रह किती प्रकारचा आहे? 14 प्रकारचा आहे. मिथ्यात्व, 4 कषाय आणि 9 कषाय. एवढं लक्षात ठेवायचं. हे अंतरंग परिग्रह आपल्याला ज्ञात नाही झाले तर वस्तुतः आपला परिग्रह काय हे कळणार नाही. म्हणून मिथ्यात्व, 4 कषाय आणि 9 कषाय असे 14 ही अंतरंग परिग्रह असणार. तर या परिग्रहाने जो रहित नाही सहित आहे, म्हणजे सपरिग्रह जो आहे, बाह्यतः जरी परिग्रह नसला तरी सम्यक्त्वेन व्रतेनापि युक्तः स्यात् सद्गुरुः यतः. ते तर नियमाने मिथ्यादृष्टी आहे, आणि सम्यक्त्वेन व्रतेनापि युक्तः स्यात् जे सम्यक्त्वानं सहित आहे आणि व्रतानं सहित आहे ते सद्गुरू, म्हणजे समीचीन गुरु. सम्यक्त्वानं ही सहित 2 शब्द का टाकले तर सम्यक्त्वानं सहित तर लागणारच आहे, पण नुसता सम्यक्त्वानं सहित असला तरी तो सुगुरू नाही. सुगुरूसाठी 12 कषायांचा अभाव नियमाने लागणार आहे. आणि म्हणून व्रतेनापि हा शब्द ठेवला आचार्यांनी की सम्यक्त्वानंही तो सहित पाहिजे, व्रतानंही तो सहित पाहिजे. सद्गुरु यथा. म्हणजे 12 कषायाच्या अभावामध्ये येणारी वितराग. व्रत तर बाकीचं काहीच नाही म्हटलं ना. 12 कषायाचा अभावच म्हटला. 12 कषायाचा अभाव आहे म्हणजे वितराग आहे. अत्रोद्देशोऽपि सर्वतः अतीव विस्तरात न श्रेया. वस्तुतः आता ते प्रकरण आलं असताना देखील विस्तार केला नाही. का नाही केला म्हणतात? सर्व तो अतीव विस्तारात न श्रेया. खूप विस्तार केला तर तो काही बरोबर झाला नसता. म्हणून विधी ही आदेय. आमचा नियम काय आहे म्हणतात? निषेधानं कथन करणं कमी आहे आमच्या विधी रूपानं कथन करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला फार मोठं मोल आहे. हे करू नका, ते करू नका, ते करू नका म्हटलं तुम्हाला तर काय होतं? मनुष्य विरोधात जात. हे करा सांगितलं की तो आपोआप कामाला आला. कसं म्हणतात? विधी ही आदेय. काय करा हे सांगणं आमचं कर्तव्य आहे, आम्हाला आदेय आहे. उक्तः न आदेयो अनुक्तः एव. जे अनादेय आहे ते आम्ही कथन केलेलं नाही. तुम्ही समजून घ्या, जेव्हा आम्ही आदेय सांगतो तेव्हा
उदाहरणासाठी आपण शुद्धात्मा काय पाहिला की एक न्यायक स्वरूपी शुद्धात्मा आहे, तो शुद्धात्मा आहे. हा आदेय झाला. मग अनादेय काय झालं म्हणतात, आपोआप ही गोष्ट सिद्ध झाली की याला सोडून जीवाच्या जीवनात जे जे आहे ते अनादेय आहे. आम्हाला सांगायची गरज नाही आणि ते लोकांनाही आवडत नसतं. देवी देवता पूजू नका म्हटलं तर लोक विरोधात जातात, यालाच पूजा म्हटलं तर त्याला तेवढा विरोध त्यांचा होत नाही. म्हणून कथनाची शैली निषेधापेक्षा विधिरूपानं असणं अति आवश्यक आहे. एक तीसरी मूर्ता और है जिसे गुरु मूर्ता कहते हैं. जीवन का उद्देश्य स्वतंत्र रहकर जीवन यापना करना है, किंतु इस सिद्धांत के पीछे एक महान तत्व छिपा हुआ है. वह यह है कि जैसे एक व्यक्ति स्वतंत्रतापूर्वक जीवन यापन कर सकता है, उसी प्रकार जड़ चेतन अन्य व्यक्तियों को भी इसी प्रकार अपना जीवन यापन करने की स्वतंत्रता है. जड़ चेतन कसं अन्य बाकी सगळे पदार्थ स्वतंत्र नाही का? पुद्गलाचं परिणामन स्वतंत्र आहे का आपल्या अधीन? धर्म अधर्म आकाशाचा तर प्रश्नच नाही आला. ते यांचंही परिणामन त्यांच्या स्वातंत्र्यतेस होतं. पुद्गलाच्या परिणामाबाबतच आम्हाला विकल्प असतो की आम्ही परिणमवलो म्हणून ते विकारी झाले का नाही, तर म्हणतात तसं नाही आहे. पुद्गलाच्या बाबतही हा नियम आहे की ते देखील नियमाने आपल्या स्वातंत्र्यानं आपल्या खाली परिणत होत असतात. तुमच्या जीवामुळे ते कर्मरूपानं परिणत. जड़ चेतन जड व चेतन अलग अलग आहे ना, पुद्गल द्रव्य चेतन द्रव्य कमा आहे ना, नाही कॉमन नाही आहे. दोन अलग शब्द. अलग जड आणि चेतन अधिद्रव्यासाठी जडच्या खाली किंमत दिली आहे. म्हणजे अन्य व्यक्तियों को भी ये थोड़ा सा जुड़त नहीं. जड़ चेतन अन्य व्यक्तियों को भी अलग अलग शब्द नहीं है ते. एक व्यक्ती इथं घेतला ना, म्हणजे एक व्यक्ती घेतला म्हणून आणि बाकीचे व्यक्ती, पहिले एक व्यक्ती घेतला. आणि व्यक्ती म्हणजे जीव झालं, चेतन झालं की नाही. तसं मग ते कॉमा पाहिजे होता जड नाही. तसंच आहे ते जड चेतन. कामा नाही जमत. जड म्हणजे अजीव द्रव्यात झाले ना. आता मग अजीव द्रव्यासाठी जड शब्द आला. आणि चेतन दुसरा कशासाठी आला? अन्य व्यक्ती चेतन अन्य व्यक्ती हो, अन्य व्यक्तीसाठी चेतन. अन्य जीवासाठी चेतन आला. अन्य जीव ही भिन्न आहे की नाही, ते देखील स्वतंत्रतेने आपले आपला मुलगाही आपल्या स्वतंत्रतेनं परिणमणार आहे काय, आपल्या परिणमवणार आहे. ये पहले वाक्याचा अर्थ जो संदर्भ जो पहा बरोबर वह आहे यह है ना? कि जैसे एक व्यक्ति स्वतंत्रतापूर्वक जीवन यापन कर सकता है, हा, तसंच उसी प्रकार- सगळ्याच व्यक्ती उसी म्हणजे प्रकार चेतन. जड़ उसी प्रकार जड़ चेतन नहीं, अन्य नहीं, व्यक्तियों जड़ चेतन जड़ चेतन अन्य व्यक्तियों को भी असा आहे. हा, अलग अलग जळच्या तिथं कॉमा पाहिजे. जळच्या तिथं कॉमा करून घ्या ते बरोबर लागतं. उसी प्रकार जड़ चेतन अन्य व्यक्तियों को भी अन्य चेतन व्यक्ती असं पाहिजे होतं ते, म्हणजे गोंधळ नसता झाला. हा अन्य चेतन असता तर अधिक हा. सोपा झाला असता हा, समजायला. समजायला. चेतन अन्य व्यक्ती, मागचा एक व्यक्तीचा संदर्भ आहे, हा. आता इथं उरलेल्या सर्व व्यक्तींचा संदर्भ. सर्व व्यक्ती जडपणासाठी असतात. जड अलग आहे. बाकीच्या कार्यासाठी आलं. जड द्रव्य जड स्वतंत्र आहे. जड म्हणजे पुद्गल, पुद्गल हे स्वतंत्र आहे. गुगल नाही, बाकी सगळे हा जड म्हणजे धर्म, चेतन धर्म, सोडून सगळे. आकाश सगळे आहे जडामध्ये. अजीव आहे ना ते सगळे. जड म्हणजे इथं अजीव आहे. हा हा, बरोबर. तर अजीव असल्यामुळे अजीव पदार्थ जेवढे जगात आहे तेवढे सगळे बसले त्याच्यात. म्हणजे जीवाला सुद्धा आपलं जीवन यापन करायची स्वतंत्रता. स्वतंत्रता आहे. त्याचं जीवन म्हणजे त्याची पर्याय. त्याची पर्याय आहे. त्याची पर्याय त्याच्या स्वातंत्र्यातून येणार आहे ना. कर आपण जे म्हणतो की जीवाच्या भावानं कर्म असं झालं, कर्माचा आश्रय झाला, कर्मामध्ये बंध झाला, कर्मामध्ये सुसंवाद झाली, हा उपचार आहे.
वस्तुतः त्याच्यात तशा प्रकारची परिणती होण्याची त्या काळची योग्यता असते. हा महत्त्वाचा भाग आहे. तो देखील आपल्या स्वातंत्र्यानं परिणाम. त्यांनी समस्यांमध्ये देखील रागद्वेषाला निसर्गज म्हणलं. निसर्गज शब्द ठेवला आहे आचार्यांना, चंद्राचार्यांनी टीकेमध्ये. रागद्वेषाला नैसर्गिक आहे. आता नैसर्गिक आहे याचा अर्थ काय झाला की कोणी दुसऱ्याने ते घडवले नाही, ते त्याच्या योग्यतेनं झालेले असणार आहे. स्वभाव आहे हे नाही सांगायचं आहे नैसर्गिकचा, तर तसंच इथं आहे. तिथं असं म्हणजे अन्य चेतन व्यक्तियों का शब्द टाकलं तर बरोबर जोडते. हां, तेच ठेव शब्द मागे पुढे झाला आहे. अन्य चेतन व्यक्तियों हा, ते बरोबर आहे. इसी प्रकार अन्य हा शब्द जर अगोदर आला असता तर तर एवढा लोक स्पष्ट गोंधळ झाला होत असता, नव्हता. गोंधळ होत नव्हता. इसी प्रकार इस तत्व को समझ लेने पर जीवन में स्वावलंबन की प्रतिष्ठा बढ़ जाती है. प्रत्येक व्यक्ति ने जो अधिक से अधिक अन्य वस्तुओं के परिग्रह का आग्रह दोन कर रखा गोष्टीत है. अंतर काय झालं? स्वातंत्र्य आणि स्वावलंबन. फरक काय आहे दोन वस्तू, दोन शब्दामध्ये? पहिल्यानं स्वातंत्र्य ठेवलं, स्वतंत्रतापूर्वक जीवन यापन करता, आणि खाली आता स्वावलंबन की प्रतिष्ठा बढ़ जाती है. मग आता या दोन शब्दात त्यांना काय दाखवायचं? तर प्रत्येक वस्तू स्वतंत्र आहे हे पहिल्या शब्दानं नक्की केलं, आणि दुसऱ्या स्वावलंबन शब्दानं तिचं जे जे परिणमन आहे तिच्याच अवलंबनानं आहे, दुसऱ्याच्या अवलंबनानं नाही. स्वाधीन आहे, परिणमनासाठी स्वावलंबन आहे. म्हणजे स्वतंत्रता झाली. स्वतंत्रता कशी झाली? प्रत्येक वस्तू कोणी उत्पन्न केलं नाही, कोणी नष्ट करत इथं नाही. या स्वतंत्र- वरचं जे स्वतंत्रता जे कोणत्या अर्थानं अपेक्षित आहे ते परिणामाच्या अपेक्षेनेच आहे. परिणमनाच्या अपेक्षेनं नाही, कोणी निर्माणही केलं नाही, त्याला उत्पन्नही केलं नाही, कोणी नष्टही करत नाही. तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे हे नक्की झालं. आता तो स्वतंत्र असूनही त्याचं जे नाही तरी दोन द्रव्यात आपण पराधीनता मानत नाही, तेही लोक नाही मानू शकत. जे निमित्ताला मानतात तेही लोक दोन द्रव्यात पराधीनता थोडीच मानते. पराधीनता तर पर्यायीच मानतात. पराधीनता मानल्या कुठं जाईल? पर्यायीतच की नाही, की द्रव्यात? हां, पर्यायीतच पराधीनता असणार आहे. तर ही पर्यायीची पराधीनता देखील नाही हे स्वावलंबनानं नक्की केलं. तुला तुझा जो वाममार्ग आहे तोही तुझ्या स्वावलंबनातून येणार आहे, आणि तुझा जो काही समीचीन मार्ग आहे तो तुझ्या स्वावलंबनातून येणार आहे. दुसरा कोणी तो तुला करून देईल अशा प्रकारचा आहे. गुरूंच्यामुळे मोक्ष मार्गाला लागलं असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय? गुरूंच्यामुळे आम्ही मोक्ष मार्गाला लागलो. आपण जेव्हा हे म्हणणार आहोत तेव्हा काय केलं आपण? परावलंबन केलं. म्हणणं चुकलं नाही, पण मानणं चुकलं. गुरुच्या उपदेशामुळे माझ्या जीवनात स्वावलंबनाचा उद्भव होला, सत्तेचे निमित्त झाले एवढं मानलं तर ते व्यवहाराचं कथनही समीचीन नाही. इसलिए स्वतंत्रता प्राप्ति का मार्ग अन्य वस्तु का त्याग है, अन्य वस्तु का स्वीकार नहीं, यह निश्चित होता है. यही कारण है कि जैन परंपरा में गुरु का स्वरूप बतलाते समय उसे भीतरी और बाहरी सब प्रकार के परिग्रह का त्यागी बताया है. किंतु जो गुरु का स्वरूप उक्त प्रकार का नहीं मानते हैं वे इस महान तत्वज्ञान के रहस्य को नहीं समझते हैं, ऐसा मानना पड़ता है. यही कारण है कि यहाँ उनके ऐसे सदोष विचार को ही गुरु मूर्ता कहा है. सम्यक दृष्टि ऐसी मूर्ता से रहित होता है, यह उक्त कथन का तात्पर्य है. म्हणजे सदोष मान्यता असते तत्वामध्ये किंचित देखील गुरुमूर्त आहे का नाही? गुरुमूर्त आहे का? गुरुमूर्त नाही, गुरु अनायत नाही, आणि मूर्त आपल्या जीवनात आहे त्यांच्या. म्हणून गुरुमूर्त नाही, पण गुरुचं
जी आपल्या जीवनात येते ती गुरुमंत्र आहे. म्हणजे कुगुरू पहिलं याच्यात डिफाईन केला की कुगुरू म्हणजे अन्य संप्रदायाचे गुरु कुगुरू नाही, ते तर आहेतच 100%. पण जैन संप्रदायामध्ये दीक्षित झालेले हे गुरु तत्वामध्ये किंचित देखील विपरीतता असेल तर ते कुगुरू समजावे. म्हणजे भाषा हार्श आहे, कठोर आहे, तर त्यालाही कुगुरू मानावं हे निघते या वाक्यावर. ते तर नियमाने सम्यक्त्वेना व्रतेन या शब्दानं त्यांनी नक्की केलं की सुगुरू कोण होईल, सम्यक्त्व सहित असेल तोच. जो सम्यक दर्शनानं सहित नाही तो नियमाने कुगुरू आहे. तो कोणी असो, परिग्रहाने रहित असला तरी परिग्रहानं सहित असला तरी. म्हणजे हे ऐकणं कठीण वाटते आणि सांगणं जास्त कठीण आहे. काही कठीण नाही. मेळ जर बसवला तर त्यात कठीण काय आहे? वचनं कठीण आहे थोडं, सांगणं काही कठीण नाही. की आपल्या काही मान्यता घेऊन आपण बसलेलो असतो आणि म्हणून मग ते पचायला थोडं कठीण जातं. परंतु वस्तुस्थिती तीच आहे. आपणही खरे श्रावक होऊ का नाही? आपल्यावर लावा ना. मग आपण जर खूप मिथ्या तर ते मिथ्या होणार आहे. त्याच्यात काय वाटतं? कोणताही जीव मिथ्यात्वानं सहित असेल तर तो नियमाने मिथ्या दृष्टी आहे, एवढं नक्की आहे. आता तो मिथ्या दृष्टी असल्यानंतर तो देव असला तरी, तो गुरु असला तरी, तो साधा श्रावक असला तरी किंवा न व्रत घेणारा साधा असला तरी फरक काय? बर, मग त्यांना आपण दोष देतो असं होत नाही ना. ज्याच्या जीवनात निमित्ताधीनता आहे, जो स्वातंत्र्याला स्वीकारत नाही, तो नियमाने मिथ्या दृष्टी आहे. तो कोणी असो, मग तो मुनी असला काय, श्रावक असला काय, सम्यक दृष्टी मानणारा असला काय, जैन असला काय, अजैन असला काय, काही फरक नाही त्याच्यात. तिथं काही माफ नाही. जैन आहे म्हणून तो सम्यक दृष्टी आहे. धार्मिक असतात रागादि सद्भावस्यानावरणं कर्म सद्योर्भावोऽस्तिनिःशेषो यत्रासो देव उच्यते. अस्त्यत्र केवलं ज्ञानं शायिकं दर्शनं सुखं वीर्यं चेति सुविख्यातं स्यादनन्तचतुष्टयम्. त्याने बरं सांगितलं की आमचा उद्देश विधी रूपानं कथन करण्याचा आहे. निषेध रूपानं अनादेय जे आहे ते सांगण्याचा उद्देश आमचा नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही कुगुरूचं, कुदेवाचं, कुधर्माचं वर्णन केलं ते अति अल्प केलं. जेव्हा आता आम्ही सुदेव, सुगुरू, धर्माचं वर्णन करू, त्याच्यावरून ते सोडून जे जे आहे ते कु आहे हा भाग. आता खऱ्या देवाचं स्वरूप ते सांगता आहे. रागादि सद्भावः तत् आवरणं कर्म दोषः तयो अभावो निःशेषः तयो अभावः यत्र असो सहा देवः उच्यते. देवाची परिभाषा केली. रागादि दोषो सद्भावः. रागाधिक दोष रूपाचा सद्भाव जो आहे, म्हणजेच रागाधिक दोषांनी सहित असणारा, स्याद आवरणं कर्म तत्, आणि त्या रागाधिकाला आवरण टाकणारं जे जे कर्म आहे ते कर्म. तयोः अभावः. शब्द खूप मोलाचा असतो. संस्कृत थोडं लावता आलं तर काय अर्थ झाला? ते म्हटलं रागाधिकाला आवरण टाकलं नाही, स्वभावाला आवरण टाकलं. तयोः अभावः. त्या दोघांचाही अभाव पाहिजे, म्हणजे रागाधिकाचाही अभाव पाहिजे आणि त्याच्या आवरण टाकणाऱ्या कर्माचाही अभाव पाहिजे. त्याच्या म्हणजे रागाधिकावर आवरण नाही,
आत्म्याच्या स्वभावावर आवरण टाकणार. कर्म कशावर आहे? कर्म काय काम करणार? आत्म्याच्या पर्यायीच्या घातामध्ये निमित्त होणार. तयोः अभाव निश्चेषो अस्ति. ज्याच्या ठिकाणी या दोघांचाही पूर्णतः अभाव पाहिजे आम्हाला. कोणत्या दोघांचा? रागाधिक म्हणजे भावकर्माचा आणि द्रव्य कर्माचा पूर्णतः अभाव. प्रश्न उभा राहिला असेल की अनंतांना सर्व कर्मांचा अभाव आहे का? मग का म्हटलं? सामान्य कथन आहे, अनंत आणि सिद्ध, आणि म्हणून सर्व कर्मांचा शब्द टाकून द्या. आता तुम्ही ते लावून द्या. अनंताला किती कर्माचा अभाव आहे आणि सिद्धांना किती कर्माचा अभाव आहे. 6 देवः उच्यते. त्याला देव असं म्हणतात. अस्ति अत्र केवलं ज्ञानं क्षायिकं दर्शनं सुखं वीर्यं च इति. आणि मग या देवाच्या ठिकाणी नियम आणि विधी रूपानं काय असेल, निषेध रूपानं काय असेल ते वर सांगितलं. आहे रूपानं काय असणार आहे तर म्हणतात शाहीक ज्ञान, शाहीक दर्शन, शाहीक सुख आणि शाहीक वीर्य. सुविख्यातम स्यात् अनंत चतुष्टयम. आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळ्यांना प्रसिद्ध आहे, ज्ञात आहे. म्हणतात की अनंत भगवान हे नियमाने अनंत चतुष्टयाचे धारी असतात. थोडा भाग हा लक्षात घ्यायचा आहे. शाहीक ज्ञान, शाहीक दर्शन, शाहीक सुख हे देखील औपाधिक भाव आहे. त्याला शाहीक म्हणणं ही उपाधी आहे. म्हणून अनंताच्या ठिकाणी अनंत चतुष्टय सांगितले, तिथं शाहीक ज्ञान दर्शन नाही म्हटलं. काय म्हटलं? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत. त्या प्रतिस्पर्धी कर्माचा क्षय झालेला आहे, त्याला क्षायिक म्हटलं तर का वेगळं? केवळ ज्ञान म्हणण्याच्या ऐवजी अनंताला क्षायिक ज्ञान आहे, कारण ज्ञानावरणी कर्माचा संपूर्ण क्षय झाला. त्यापेक्षा काय बाधा येते तेच पाहण्यासारखं आहे. एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यायची. अनंताच्या पहिल्या समयात तुम्ही क्षय म्हणू शकाल. दुसऱ्या समयात काय म्हणा? नाही, बरोबर आहे. पहिल्या समयातच फक्त गोष्ट आहे. दुसऱ्या समयात केवळ ज्ञान, अनंत ज्ञान आहे का नाही? केवळ ज्ञान आहे ना दुसऱ्या समयातही. मग तेव्हा कुठं कर्माचा क्षय आहे? म्हणून कर्माचा क्षय हे मूळ कारण नाही, हे दाखवायचं आहे. हा, पहिल्या समयामध्ये त्याला क्षायिक हा शब्द लावता येईल. चार धातू कर्माचा क्षय. हा क्षय कुठं पाहू आपण? 13व्यात की 12व्यात? 13व्यात पाहणार आहोत. 12व्यात कसं पाहतो ते नंतर. तर हा 4 घाती कर्माचा जो क्षय आहे तो 13व्या मनस्थानाच्या प्रथम समयात आहे. म्हणजे क्षय आहे म्हणजे काय झालं तर 13व्याच्या प्रथम समयात याची कर्मरूप अवस्था राहिली नाही. ते कर्मांवर्गना रूप बंध. आधी हे लक्षात घ्या. काय अकर्म. हा, अकर्म. अकर्म कधी निमित्त आहे का? हा, आणि म्हणून त्याला क्षायिक म्हणणं ही उपाधी आहे. वस्तुतः तिथं कर्माचा क्षय वस्तुतः राहिला नाही. हा एक भाग मुळात लक्षात घ्यायचा. ज्याची गैरहजेरी आहे तो निमित्त राहू. निमित्त कसा माहिती? तो तिथं असायला पाहिजे होता. तिथं कर्मरूपा तो नाही. म्हणून म्हणजे वस्तुतः क्रोधाधिकच औपाधिक भाव. परंतु या क्षायिक भावाला औपाधिक म्हणणार आहे ते त्या औपाधिकपेक्षाही औपाधिक आहे. रागाधिकाला औपाधिक का म्हटलं आपण तर कर्माची अवस्था त्यावेळी आहे कर्मरूपात. आता इथं तर कर्मरूपात अवस्थाच नाही राहिली आणि
तरी कर्माचा क्षय जेव्हा म्हणतो तेव्हा उपाधीची उपाधी आहे ती, निमित्ताचं निमित्त आहे, वस्तुतः तिथं ते निमित्त नाही. हा महत्वाचा भाग आहे. काय झालं? काय? निमित्ताचं निमित्त बनतं ते. त्यावेळी कर्मरूप नाहीच ते, आणि म्हणून त्याच्यावर उपचाराचा उपचार होऊ बसला की याच्यामुळे केवळ ज्ञान झालं. हा एक नियम लक्षात ठेवण्यासारखा आहे. दुसरा नियम हा तुम्ही क्षय म्हणालही तर तो पहिल्या समयात म्हणू शकता, दुसऱ्या समयातल्या केवळ ज्ञानाला काय म्हणा? क्षयिक म्हणू शकू नाही, म्हणू शकत आहे. आणि म्हणून क्षयिक भावालाही औपाधिक भावात टाकलं नियमसार. म्हणून कधीही अनंताच्या गुणात क्षयिक ज्ञान, क्षयिक दर्शन, सुखवीर्य हे गुण नाही. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य हे सांग. शाही शब्द कोणासाठी? क्षयिक शब्द कसा आहे तो फक्त पहिल्या समयासाठी अनंताच्या अनंताच्या काही ठिकाणी बसतच नाही ना. सिद्धांच्या ज्या 8 गुणामध्ये तिथं तर बसतच नाही. तिथं शाहीक नावाचा शब्दच बसत नाही. स्वप्नासाठी आलं एक शाहीक दर्शन, शाहीक हां, म्हणून क्षयिक दर्शन, क्षयिक ज्ञान म्हणणं हा उपाधीचा उपाधी आहे. म्हणून क्षयिक भावाला उपाधिकात का टाकलं? भाव उपाधी काय का तो क्षयाची अपेक्षा जोडली तुम्ही म्हणून औपाधिक आहे. क्षयिक ज्ञानातही आहे शेवटी ज्ञान कोणतं? केवळ ज्ञानच आहे. तर ते औपाधिक नाही, परंतु त्याला जी उपाधी लावली तुम्ही क्षयिक म्हणजे कर्माची अपेक्षा जोडली आणि ती उपाधी आहे. म्हणून जिथं औपाधिक भावांचा अभाव झाला तिथं क्षयिक हे नाव. एकच शब्द पाहिजे होता, केवळ ज्ञान शब्द पाहिजे होता. अनंत ज्ञान दर्शन म्हटलंच आहे ना त्यांना खाली लगेच. काय म्हटलं तिथं? स्याद अनंत चतुष्टयम. ते कुठं चुकले नाही की त्याला अनंत चतुष्टय प्राप्त झाला. आणि आपणही परिभाषेत काय केलंय अनंताच्या? असं नाही म्हटलं क्षयिक ज्ञान दर्शन प्राप्त झालं, अनंत चतुष्टय. अर्थामध्ये फक्त ज्ञानासाठी केवळ ज्ञान लावलं, दर्शनासाठी क्षयिक दर्शन, क्षयिक सुख आणि क्षयिक वीर्य. सगळ्याला लावायचा तो शब्द. आता गाठीत बसत नव्हता असं नाही करायचं. तो लावायचा सगळ्यांनाच आहे क्षयिक शब्द. म्हणजे त्या क्षयाचं निमित्तानं पाहता त्याला ही नावं येतील, पण वस्तुतः ते आहे काय? त्याला त्यांनी अनंत चतुष्टय म्हटलं असंच आपण त्याला अनंत म्हणजे त्यालाच तुम्ही क्षयिक म्हणू नका. वस्तुतः ते अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य आहे. एको देवस्य सामान्य विभावस्था विशेषता संख्येयानां संदर्भात् गुणेभ्यः स्यादनन्तता. सामान्यानं पाहिलं तर देव एकच आहे. काय देवाचं लक्षण केलं त्यांनी? अनंत चतुष्टयाने जे सहित आहे आणि संपूर्ण रागाधिक भावाने किंवा आवरण कर्माने रहित आहे ते देव. हे लक्षण दोन्ही ठिकाणी बसणारं आहे. म्हणून सामान्य दृष्टीनं देवत्व पाहिलं तर अनंतही देव आहे आणि सिद्धही देव आहे. जर काही पर्याय रूपानं त्याच्याकडे पाहायला गेलो तर मग भेद दिसतो. अनंत यांना अनंत चतुष्टय आहे, त्यांना 8 चतुष्टयाची प्राप्ती आहे. म्हणून द्विधा अवस्था विशेषतः अवस्थेकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तोच देव आम्हाला 2 रूपात दिसतो. नाम संदर्भात संख्येय. नावानं किती नावं देऊ आम्ही? संख्या त्याच्यावर नाही का? शब्दाची संख्या संख्यातच आहे. म्हणून नाम संदर्भात संख्येय गुणेभ्यः अनंतदा. गुणानं जर पाहायचं झालं तर अनंत गुण प्रत्येकाच्या ठिकाणी अनंत गुण असल्यामुळे अनंत म्हणता येईल.
एको देवः सर्वव्याधात् सिद्धेषुतोपलब्धिता अर्हन्निति सिद्धश्च सहा देवः एको द्रव्यार्थात् सिद्धेः शुद्धोपलब्धिताः. द्रव्यार्थिक न्यायाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर सहा देवः शुद्धोपलब्धिताः एको शुद्धात्म्याची उपलब्धी या दृष्टीनं पाहिलं. तुम्ही काय म्हणत असता सिद्ध भक्ती? आत्मोपादान सिद्धांत. आत्मोपादानच नाही, आत्मोपलब्धी आहे शब्द. सिद्धी स्वात्मोपलब्धी. स्वात्मोपलब्धी हा शब्द आहे तुमच्या सिद्ध भक्तीमध्ये. की सिद्ध जेव्हा झाले तेव्हा स्वात्मोपलब्धीची प्राप्ती झाली. स्वात्मोपलब्धी म्हणजे काय? न्यायक आत्म्याची उपलब्धी चौथ्यातही आहे. मग काय सिद्ध तेवढेच राहिले काय? म्हणून स्वात्मोपलब्धीचा अर्थ तिथं वेगळा आहे. शुद्ध आत्म्याची उपलब्धी याचा अर्थ पर्याय रूपानं पूर्ण शुद्धता प्राप्त झाली. ही शुद्धोपलब्धीचा अर्थ तिथं आहे. म्हणून हा फरक नेहमी लक्षात घ्यायचा आहे. सम्यक दृष्टीच्या ठिकाणी शुद्धात्म्याची उपलब्धी आहे आणि अनंत सिद्धांच्या ठिकाणी आहे. मग काय समान आहेत त्या सगळे? त्यामध्ये जो फरक आहे तो फरक लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. बाकीच्या सम्यक दृष्टीच्या जीवनात जी शुद्धात्म उपलब्धी आहे ती श्रद्धेनं आहे. चारित्र्यानं ज्ञानानं जी शुद्धात्म उपलब्धी आहे ती अनंत आणि सिद्धांना आहे. म्हणजे पूर्ण शुद्ध पर्यायीची प्राप्ती या दृष्टीनं इथं अनंत शुद्धोपलब्धी बसते. अर्हन् इति सिद्धः च पर्यायार्थात् विधा. आणि पर्यायार्थिक न्यायानं जर पाहिलं तर देव अनंत आणि सिद्ध अशा दोन प्रकारचे आहेत. दिव्योदारिकदेहस्थो भौतघातिचतुष्टया ज्ञानभृग्वीर्यसौख्याय सोऽहन्तर्ममुपदेशकः. आपल्या तिसऱ्या चौथ्या भागाची परिभाषा आहे. तीच परिभाषा पूर्ण दिली त्यांना. काय दिली? दिव्य अवतारिक देहस्थो. अनंत भगवान जे आहे ते शरीरानं सहित आहे अद्याप ते दाखवायचं आहे. आणि म्हणून दिव्य अवतारिक देहस्थो. पण ते शरीर कसं आहे? परम अवतारिक शरीर असं मिळालेलं आहे. का परम अवतारिक म्हणजे काय? परम अवतारिक शरीर म्हणजे काय कळा? निगोदिया जीवांनी रहित. आपल्या शरीरामध्ये अनंत निगोदिया जीव निवास करतात. त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची लौकिक गंदगी नाही आहे. आणि निगोदिया जीवांचा रक्त हे वगैरे बनत नाही. बाकीचं तर काही नाही. पण दिव्य अवतारिक शरीर बनते म्हणजे असे काही विशिष्ट परमाणू बनतात. त्या शरीराचे परमाणू बदलतात. बरोबर. अनंत झाल्याबरोबर त्या शरीराचे परमाणू बदलतात. म्हणून अनंत बिना आहाराचे आदिनाथ भगवान किती काळ राहिले बिना आहाराचे? ते अनंत झाल्यावर आता अनंतचं नाही अनंत झाल्यावर पण तसे राहिले ना. अनंत झाल्यावरही राहिले ना ते. अनंत झाल्यावर प्रत्येक जण राहतो. असं नाही बिना आहाराचे राहू शकले का? परम अवतारिक शरीर आहे म्हणून मला हे सांगायचं आहे. नाही तर टिकू शकले असते काही इतके दिवस. परम अवतारिक शरीर असते म्हणूनच टिकले बिना आहाराचे. नाही तर नाही टिकू शकत मनुष्य. तर ते परमाणूच वेगळे बनतात त्या शरीराचे. आहे अवतारिकच पण अवतारिक असूनही एक विशिष्ट परमाणूंचं त्या ठिकाणी हे होतं. म्हणून दिव्य अवतारिक देह सहा त्या देहामध्ये असणारे असे आहे. धौत घाती चतुष्टया हा चार घाती कर्मांचा धौत म्हणजे अभाव जिथं झालेला आहे असे.
ज्ञान दृग्वीर्य सौख्यात हा या अनंत चतुष्टयांनी जे युक्त आहे. आणि धर्मोपदेशका हा आपली जी परिभाषा आहे ती पुरी आहे की जे धर्माचा उपदेश देतात म्हणून त्यांना प्रथम नमस्कार देतात. काही देते नाही, हा? ही व्याख्या सार्वत्रिक नाही आहे. सर्वच अनंतने उपदेश देत नाही. तर हे आपण जी व्याख्या केली आहे ती आर्य तीर्थंकरांना समोर ठेवून केली. तीर्थंकरने बाकीचेही देतात, बाकीचे अनंत देतात, पण काही मूक केवली असतात ते देत नाही. सार्वत्रिक नाही, आता उपदेश देतातच असा नियम नाही, पण देऊ शकतात. तीर्थंकरच देतात एवढा नियम नाही. आणि हे तर ठीक आहे ना, तीर्थंकरांना तेवढी बुद्धी प्राप्त असते दिव्य. म्हणून, पण इतर अभियंत्यांना हे कुठं असतं? काय गणधर किंवा हे बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत तिथे हा त्या आवश्यक आहेत ना, असं कारण त्यांच्या ठिकाणी दिव्य ध्वनी नाही फिरत हा, त्यांची. उपदेश देणं आणि दिव्य ध्वनी फिरणं यात अंतर आहे. उपदेश देतच नाहीत ना, असं नाही ना. कसा देणार? आणि तसंही वास्तविक अर्थ झाल्याबरोबर उपदेश देण्याचा देण्याचा भावच येत नाही ना. आणि आहा, येत नाही हे बरोबर आहे, परंतु त्यांच्या जीवनातही तशा प्रकारची वचन वर्गना नाही असं तर म्हणता येत नाही. अद्याप योगाचा अभाव नाही झाला. वचन वर्गणा जर फिरली तर ती फक्त तीर्थंकराचीच फिरते. असं नाही पाहता येईल. तिथेही असं उपदेश आपण तीर्थंकरच देतात. हा तीर्थंकरच देऊ शकतो. दुसऱ्या कोणाचाही उपदेशाचा उल्लेख अद्यापर्यंत तो नाही आला. आणि हे अतिशय देवकृत हे अतिशय आहे देवकृत. हो ना, तर ते मान्य आहे. दिव्य ध्वनी नाही फिरत हे नक्की आहे तिथं. दिव्यध्वनी फिरत नाही, उपदेश देत नाही. आता हे हे उपदेश देत नाही याचा अर्थ काय आहे? सगळंच ते तो त्यांना मिळतो. त्यांनी म्हणून त्यांच्या सांगितलं सानिध्यामध्ये मिळतो प्रत्येक भव्य देवाला. हे त्याचा चमत्कार आहे. असं आहे त्याचा. त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्यांनी म्हणून सर्वार्थ सिद्धी मुलींच्या बाबतही सांगितलं का तुमचं शरीरच उपदेश देत आहे. तसं अनंताचं शरीरही उपदेश देत आहे. या दृष्टीनं तेही धर्मोपदेशक आहे. तुमच्या वचन वर्गणे रूपाचेच ते राहील हा नियम नाही. माता आपल्या बालकाला उपदेश देत आहे, बालक मातेशी बोलत आहे, शब्द न काढता बोलत आहे, दोघांना एकमेकांचं संधान चालू आहे. तशाच प्रकारे तो मोठा विषय. नाही नाही, ती जगन्माता आहे तीर्थंकर म्हणजे. त्यांच्या दर्शनानं तुम्हाला हे का आपण अनंताचं दर्शन करतो आपल्याला मिळते ना त्यातून काही. ही मूर्ती देखील उपदेश देते हे मानतो आपण. त्याच्याशिवाय थोडंच आहे. आपल्याला जी भाव आले त्याचाच नाव उपदेश देणं. ते उपदेश देणं म्हणजे आपण एवढंच एक नाही, ती पर्याय तर तुमची झाली. हा आपल्या उपदेश- जीवनात भाव आला हा. त्यांच्या त्या ती पर्याय वितरा- कोणाची? आपली. हो ना, तर वितरागता जी आहे हा. ती त्या वितरागता हेच काय झालं आपल्याला उपदेशक झालं. त्यांची वितरागता नाही, हा उपदेश मग ठीक आहे. एवढा उपदेशाचा अर्थ एवढा मिनिमाइज असेल तर ओके. तसाच आहे. नाही, उपदेशाचा पण अर्थ दिव्यध्वनी रूपाचा तर होऊच शकत नाही, दिव्यध्वनीचा विषयच नाही. तो फक्त तीर्थंकरांसाठीचा. नाही. असा असा एवढा होऊ शकतो. मर्यादित अर्थ ठीक आहे. या तीर्थंकरासाठीच तो शब्द आलेला आहे. चला, जे तीर्थंकर असते त्यांना जन्मतःच परमौतारिक शब्द. हा? जन्मतःच परमौतारिक शब्द. नाही. नाही केवळ ज्ञान झालेलं. तीर्थंकरांचंही नसते. परमअवतारिक तेव्हा नसते, पण वज्रऋषभ नाराचे संबंध संबंध नसतं. नसते. त्याच्यामुळे काही त्यांना बाधा येत नाही. तीर्थंकरांना काही परत कोणत्याही मोक्षगामी जीवांना वज्रऋषभ नाराच्या संबंधानेच असतं. ते- हो. हा कोणत्याही कोणतेही हा. हा. देवकृत अतिशय आहे ते. देवकृत अतिशय भाषा वर्गना. आता तो लाऊडस्पीकर बोलतो, तिथं काय जीव आहे का? तसंच ते असं. चला. मूर्तिमते निर्मुक्तो लोको लोकाप्रसंस्थिता ज्ञानाद्यस्य गुणोपेतो निष्कर्मा सिद्धसंज्ञका. मूर्तिमत देह निर्मुक्तो. सिद्ध भगवान कसे? मूर्तिमान देहानं रहित आहे.
लोकाग्र लोको लोकाग्र संस्थिता हा लोकाच्या अग्रभागी स्थित अशा प्रकारचे देव आहे. महादेवो अधिदेवत्वात शंकरो अपि सुखावहाय. अजून कसे आहे? वरचा स्तोत्र आला मूर्तिमध्ये सिद्धों का स्वरूप 608 नंबर हा ज्ञान 608 नंबरचा स्तोत्र. ज्ञानादी अष्टगुणोपेतो ज्ञानाधिक 8 गुणानं तो सहित आहे. निष्कर्मा हा संपूर्ण कर्मानं रहित आहे. सिद्ध सौम्यका आणि सिद्ध हे त्याचं नाव. छोड़ो पर की बातें पर की